सारी दुनिया पे कहंदी बंगले बह के सोहणिया मैं कहना गोरीए ना 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 गोरीए ओ कुड़ी मैनू कहंदी मैनू जुत्ती लै दे सोहणिया मैं कहना गोरीए ना 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 गोरीए ओ कुड़ी मैनू कहंदी। आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत अनंत आणि राधिका अंबानी यांच्या शाही विवाह सोहळ्याच्या बातमीनं। काल मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याची खास क्षणचित्र आम्ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत। आणि आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो। अमिताभ बच्चन पोहोचलेले आहेत या नवपरिणीत दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांची नात त्यांच्यासोबत आहे। अनंत आणि राधिका यांच्या विवाह सोहळ्याला काल मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला। आज दुसऱ्या दिवशी आशीर्वाद सोहळा संपन्न होतोय आणि या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत। अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, संजय दत्त यांच्यासह बॉलिवूडमधले सर्व VVIP, सर्व सेलिब्रिटीज या सोहळ्यामध्ये या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असल्याचं दिसतंय। आणि आता 100% बातम्या। पालघर आणि डहाणूसह कोकणातल्या विविध भागांमध्ये पावसाचं धुमशान आहे। या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पालघरमधून वाहणाऱ्या सूर्या नदीला पूर आलाय आणि या पुरामुळे, या पावसामुळे पालघर आणि डहाणूतलं जनजीवन विस्कळीत झालंय। पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांना मोठा पूर आलाय। सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। शेतकऱ्यांची भात रोपणीची सगळी कामं रखडली असून मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पालघर जिल्ह्यातील नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत। आपण बघू शकतो की मी सध्या पालघर मधील सूर्या नदीच्या तीरावरती आहे आणि या सूर्या नदीला देखील मोठा पूर जो आहे तो आलेला पाहायला मिळतो। पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे। डहाणूतल्या गंजाड धानिवरी रस्त्यावर सुसरी नदीच्या वरचा पूल पाण्याखाली गेल्यानं आता अनेक गावांचा बाजारपेठेशी संपर्क तुटलाय। मुसळधार पावसाचा तालुक्यातल्या शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा बसलाय। पावसामुळे बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं व्यापारी हैराण झाले आहेत। तसंच गुहागर चिपळूण महामार्गाला नदीचं रूप आल्यानं वाहन चालकांची तारांबळ उडाली। पुढचे 2 दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानं प्रशासनाकडून नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मुंबईत प्रामुख्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मुंबईसोबतच मीरा भाईंदरला सुद्धा पावसानं झोडपून काढलं। अनेक सखल भागात पाणी शिरलं आणि या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली। काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आणि सामानाचं नुकसान झालं। मुंबईतल्या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू होती। या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरी सबवेमध्ये सुद्धा पाणी साचल्यानं काही काळ तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। 2.5 ते 3 फुटाच्या अंतरपर्यंत पाणी भरलं असल्या कारणाने हा वाहनाचा रस्ता बंद केलेला आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या दहिसर भागात रस्ते पाण्याखाली गेले।
दहिसरमधल्या अनेक भागात पाणी साचल्यानं या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला। संततधार पावसामुळे मीरा भाईंदर परिसरातील साईचरण सोसायटीच्या सर्वच परिसरात पाणीच पाणी झालं। या परिसरातील इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी पाणी शिरलं असून घरातील साहित्याचं नुकसान झालंय। 5-10 मिनिटं जरी पाणी भरलं तरी लोकांच्या घरी पाणी शिरतं आणि ह्यासाठी प्रशासनाने काहीतरी करावं। मुंबई शहरापेक्षा मुंबईच्या उपनगरात पावसाचा अधिक जोर पाहायला मिळाला। ठाणे आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं। उल्हासनगरात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। ठाण्यात मुसळधार पाऊस बरसला। घोडबंदर रोड इथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीला चांगलाच फटका बसला। उल्हासनगरच्या मद्रासीपाडा परिसरातल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं रहिवाशांच्या घरातल्या साहित्याचं मोठं नुकसान झालं। या भागात नाले बांधत असताना ठेकेदारानं त्यात भराव टाकून त्याची खोली कमी केली, शिवाय नाले देखील अरुंद केलेत। त्यामुळेच पावसाळ्याच्या वेळी नाल्यातलं पाणी घरांमध्ये शिरल्याचा नागरिकांचा आरोप आहे। बारिश तभी हुआ, तब से हम लोग ये हालत में बैठा है। तो आधा घंटा भी नहीं, 10 मिनट बारिश हो जाते भी हमारे घर के अंदर पानी घुसते। नाला भर गया पूरा, नाले में पानी जाने को जगह नहीं है। हम लोग सोएंगे किधर? किधर रहेंगे किधर? बच्चे बाल बच्चे को लेके। कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक जलमय झाला। इथे साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना आणि नागरिकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागली। तिकडे कोकणात सुद्धा पाऊस जेवढा सुंदर वाटतो ना तेवढाच तो काही वेळेला दाण उडवतो। जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये पावसानं कहर केलाय। ताडील कोंगळे या मार्गावर दरड कोसळली आणि 15 गावांचा संपर्क तुटलाय। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या धोधो पावसामुळे ठिकठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। पुलावर पाणी येऊन अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत। जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचलंय। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीत पावसाचा कहर पाहायला मिळतोय। ताडीळ कोंगळे या मार्गावर पावसाळ्यात दुसऱ्यांदा दरड कोसळली आहे। यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। संततधार पावसानं दरड प्रवण क्षेत्राला धोका निर्माण झालाय। दापोली बांतिवरे रस्त्यावर 2 दिवसात 2 वेळेला दरड कोसळली। सुमारे 15 गावांचा संपर्क तुटलाय। हवामान विभागानं पुढचे 24 तास रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची जवळपास 7 मतं फुटल्याचं उघड झालंय। यातील बहुतांश मतं ही काँग्रेसची असल्याचं समोर येत आहे। यामुळे महाविकास आघाडीला पराभवाच्या गर्तेत लोटणारे काँग्रेसचे हे विभीषण कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची मतं फुटल्याचं समोर आलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे एकूण 66 मतं होती, ज्यामध्ये काँग्रेसच्या आमदारांची 37 मतं, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची 12+1 शेकाप अशी 13 मतं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15+1 अपक्ष अशी 16 मतं होती। पण प्रत्यक्षात जेव्हा महाविकास आघाडीला मतदान झालं तेव्हा मात्र पहिल्या पसंतीची अवघी 59 मतच महाविकास आघाडीच्या 3ही उमेदवारांना मिळाल्याचे दिसून येत आहे। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव पहिल्या पसंतीची 25 मतं मिळवत विजयी झाल्या, तर ठाकरेंच्या पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 22 आणि दुसऱ्या पसंतीची 2 मतं मिळाली। जयंत पाटील यांना मात्र पहिल्या पसंतीची अवघी 12 मतं मिळवण्यातच यश आलं। त्यांची एकत्रित बेरीज केल्यास 25, 22 आणि 12 अशी 59 मतच महाविकास आघाडीच्या पारड्यात पडलेत। म्हणजेच असलेल्या एकूण मतांमधली 7 मतं फुटल्याचं स्पष्ट झालंय। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्या असल्या तरी काँग्रेसच्या मतांची फाटाफूट झाली आहे। 2022च्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसच्याच आमदारांची मतं फुटली होती आणि त्या फाटाफुटीत काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून फुटीर आमदारांवर आता कारवाई करणार असल्याचं काँग्रेसनं पुन्हा एकदा म्हटलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेली सर्वच्या सर्व 7 मतं ही काँग्रेसची असल्याचा दावा महाविकास आघाडीकडूनच केला जातोय। 4 आमदार क्रॉस वोटिंग करणार हे काँग्रेसच्या नेतृत्वानं आधीच गृहीत धरलं होतं, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त मतं फुटल्यानं आता काँग्रेसकडून या फुटीर आमदारांवर कठोर कारवाईचे संकेत दिले जात आहेत। पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीची बेईमानी केली, पार्टीची गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। गेल्या वेळेप्रमाणे दगाफटका आताही होऊ शकतो हे हेरून फुटीर आमदार ओळखण्यासाठी काँग्रेसनं यावेळेला सापळा रचला होता अशी माहिती नाना पटोले यांनी दिली। यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला, त्या ट्रॅपमध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे। वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे की मागच्या वेळेसही खंडोरे साहेबांच्या वेळेस
मतदान फुटलं होतं आणि कारवाई नाही झाली, तेव्हाच कारवाई झाली असती तर आज हा प्रसंग आला नसता. पक्षाची दगाफटका करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस आता काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विधान परिषदेच्या निवडणुकीत पुतण्या अजित पवार यांनी काका शरद पवार यांना जोरदार धक्का दिला. या निवडणुकीत अजित पवार यांनी आपले दोन्ही उमेदवार निवडून आणले आणि त्यासाठी अजित पवार यांनी महाविकास आघाडीकडून अधिकची मतं खेचून आणली आहेत. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा वचपा अजित पवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत काढल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या महायुतीनं या निवडणुकीसाठी आखलेली रणनीती यशस्वी करून दाखवली. अजित पवार यांनी निवडणुकीच्या पूर्वीचे सगळे राजकीय आडाखे फोल ठरवत आपले दोन्ही उमेदवार विजयी केले. खरं तर या निवडणुकीत अजित पवार यांच्याकडे अपक्षांसह 43 मतं होती. दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी त्यांना पहिल्या पसंतीच्या 46 मतांची गरज होती. पण अजित पवार यांनी महाविकास आघाडीची 4 मतं खेचून आणलीत. त्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या मतदारांनी आमदारांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्याच्यातून हे सगळे उमेदवार निवडून आलेले. मी राष्ट्रवादीच्या 12 मतावर उभा होतो, त्यातलं 1 मत फुटलं. यामध्ये आमची पण मतं फुटली. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अजित पवार यांना जोरदार धक्का दिला होता. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी काका शरद पवार यांना धोबी पछाड दिली आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली. ते आमदार 2 वर्षांपासून काँग्रेसच्या सोबत नव्हते असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारी काँग्रेसची हीच 7 मतं होती असाही राऊत यांचा दावा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसची मतं फुटल्यामुळेच हे झाल्याचं संजय राऊत यांनी अधोरेखित केलं. चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं. महायुतीनं विधान परिषद निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल सुद्धा राऊत यांनी तिरकस टोला लगावलाय. या 7 लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. ते 7 लोक, त्याच 7 लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला. याच्यामुळे काय तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही. या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या सेलिब्रेशनवर सुद्धा संजय राऊत यांनी निशाणा साधला. याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतायत शिंदे फडणवीस, शिंदे पवार, हे हास्यास्पद आहे. संजय राऊत यांनी या निकालानंतर महायुतीवर निशाणा साधला असला तरी आघाडीतल्या मतांच्या फाटाफुटीमुळेच महायुतीनं आघाडीला धक्का दिलाय हेच या निवडणुकीतून समोर आलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला धक्का देत आघाडीनं बाजी मारली होती. मात्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला धोबी पछाड दिली आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला. विधान परिषदेच्या निवडणुकीत धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. अपक्ष आमदाराचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता असा आरोप संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. एक विधायक को वोट देने के लिए 25-25 करोड़ दिए गए, 25-25 करोड़ और जमीन भी दी है. कल आप विधानसभा में अगर होते तो आपको पता चलता क्या भाव चल रहा है शेयर मार्केट जैसा. मला वाटतं संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत. आमची तर माहिती आहे त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतरही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची खेळी यशस्वी ठरली. विजयासाठी आवश्यक मतांची संख्या नसतानाही मिलिंद नार्वेकर यांनी विजय खेचून आणला. पण नार्वेकर यांनी हे मतांचं गणित कसं जुळवून आणलं यावर आता राजकीय चर्चा सुरू झाली. मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच त्यांनी मतांची जुळवाजुळव सुरू केली होती. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध या निवडणुकीत कामी आल्याचं पाहायला मिळालं. नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात असले तरी त्यांची भाजपच्या नेत्यांशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. याचा फायदा नार्वेकर यांना झाला. 15 मतं असताना सुद्धा शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला.
कारण मिलिंद नार्वेकरांना 16 मतं पडली, त्याच्यानंतर ते 22 मतापर्यंत गेले. याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांच्या मागे कोणाची तरी ताकद होती, अदृश्य हात होते. खरं तर शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला राजकीय संघर्ष अधिक टोकदार झाला. पण या राजकीय संघर्षात मिलिंद नार्वेकर यांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांशी संबंध बिघडू दिले नाहीत. याच गोष्टीचा त्यांना या निवडणुकीत फायदा झाल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त रुबाब करणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी डॉक्टर पूजा खेडकर यांची चर्चा सध्या आहे. ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी आरेरावी केल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता यात मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आणि वडिलांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा आणि दिलीप खेडकर यांच्या विरोधात पौळू पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्याला धमकावणं, मारहाण करणं, शिवीगाळ या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा आणि दिलीप यांच्यासह 5 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन तिथे पोहोचल्या आणि हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं असा आरोप होतोय. या प्रकरणी शेतकरी पंढरीनाथ पासलकर यांच्या तक्रारीनंतर आज मनोरमा यांच्यासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनोरमा खेडकर यांच्यासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. ट्रेनी IAS असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी केल्याप्रकरणी पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या. अशा प्रकारचा दिवा कोणत्याही अधिकाऱ्याला गाडीवर लावण्यात येऊ नये अशा सूचना केंद्र सरकारनं दिलेल्या असतानाही पूजा खेडकर यांनी ती गोष्ट केली. या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर आता पूजा खेडकर यांची ऑडी गाडी चर्चेत आली आहे. डॉक्टर पूजा खेडकर या खासगी ऑडी कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून फिरायच्या. या प्रकरणी पुणे पोलीस कारवाईसाठी गुरुवारी खेडकर यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी गेले होते. यावेळी पुणे पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दमदाटी केली. दरम्यान शुक्रवारी खेडकर कुटुंबियांनी या वादग्रस्त ऑडी कारवरचा 27,400 रुपयांचा दंड भरलाय. या ऑडी कारनं तब्बल 21 वेळेला वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याचं समोर आलंय. अंबर दिवा लावलेली ती ऑडी कार खेडकर कुटुंबीय डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या नावे असल्याची माहिती मिळते. हीच ऑडी कार पूजा खेडकर वापरत होत्या. पूजा खेडकर यांच्या ऑडी कार प्रकरणी वाहतूक पोलिसांच्या पाठोपाठ आता पुणे RTOनं सुद्धा त्यांना नोटीस बजावली आहे. ऑनलाईन दंडाची रक्कम भरल्यानंतरही ती ऑडी कार RTOकडे तपासणीसाठी जमा करावी लागणार आहे. एकूणच ऑडी कारवर अंबर दिवा लावून फिरल्यामुळे पूजा खेडकर गोत्यात सापडण्याची शक्यता आहे. इकडे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरात पोहोचली. जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत आज संपली. मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याकरता मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना भेट दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरात पोहोचली. त्यांचा पूर्ण दिवस दिलेला म्हणजे 13 तारीख त्यांना दिलेली. काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय. बाबतीत आपण ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याच्यावरती 8 लाखापेक्षा जास्त हरकती ऑब्जेक्शन्स आलेले आहेत. त्याच्यानंतर सुद्धा कालच्या सुद्धा बैठकीमध्ये काही लोकांनी लिगल ओपिनियन त्याच्यावरचं दिलेलं आहे, कायदेशीर म्हणणं त्यांचं दिलेलं आहे. त्या सगळ्या बाबतीतली छाननी आमच्या विभागामार्फत सुरू आहे. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही असा इशारा जरांगे यांनी दिलाय. आपण सरकारी जनतेकडे सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा? परवडणार नाहीये सरकारला. मी जाहीर सांगतो सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही. शांतता रॅलीचा दुसरा टप्पा लवकरच पश्चिम महाराष्ट्रातून सुरू होणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. इसिस संघटनेचं जाळं छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरवलं जात असल्याचं स्पष्ट झालंय. किमान 50 पेक्षा अधिक तरुण हे इसिसच्या संपर्कात आहेत. 12 फेब्रुवारी 2024ला NIAनं मोहम्मद जोएब खानला अटक केली आणि त्याच्या विरोधात शुक्रवारी मुंबईतल्या NIA न्यायालयात एक आरोपपत्र दाखल केलं. यातून अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची माहिती समोर आली आहे. धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या इसिस या संघटनेच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक तरुण असल्याची धक्कादायक माहिती NIAच्या तपासात समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजीनगरमधील 50 तरुण इसिसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे.
फेब्रुवारी महिन्यात एनआयएनं छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल बेरीबाग इथल्या 35 वर्षीय आयटी इंजिनियर मोहम्मद जोएब खान याला अटक केली. मोहम्मद जोएब खान स्लीपर सेल म्हणून इसिसचं जाळं छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरवण्याचं काम करत होता. त्याच्याकडून देशातील संवेदनशील ठिकाणी हल्ला करण्यासाठी तरुणांची एक मोठी टोळी तयार करण्याचा प्लॅन सुरू होता. भारतामध्ये मोठा घातपात करून अफगाणिस्तान आणि तुर्कस्तान इथे पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्याच्या विरोधात मुंबई एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. ISISच्या जाळ्यात संभाजीनगरमधले 50 जण अडकल्याची माहिती यातून अधिक अधोरेखित होतीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरलेल्या इसिसच्या जाळ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना योग्य ते अन्न मिळावं यासाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. मात्र या पोषण आहार योजनेत चक्क अळ्या, किडे आणि बेडूक आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी पालकांची आग्रही मागणी आहे. विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार दिला जातो. त्यासाठी शाळेला वेगळं अनुदान सुद्धा दिलं जातं. मात्र जालन्यातल्या सातेफळ इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारासाठी आणलेल्या भाजीपाल्यात चक्क अळ्या आणि किडे लागल्याचा प्रकार पाहायला मिळाला. हे सगळं लक्षात आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्याचे व्हिडिओ काढत मुख्याध्यापकांना याबद्दल धारेवर धरलं. सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क मेलेला बेडूक आढळल्याची घटना पंढरपूरच्या कासेगाव इथल्या भुसेनगरमधल्या अंगणवाडीच्या शाळेत घडली आहे. तूर डाळ खिचडी प्रेमिक्स याच्यामध्ये लहान बेडकाचं पिलू आढळून आलेलं आहे. तर ही बाब अतिशय गंभीर आहे. त्या खावाटपाच्या पॅकिंगमध्ये हे बेडकाचं पिल्लू निघाले आणि हे पिल्लू गेली 2 ते 3 महिने झालं ह्या खावाटपाच्या बॅगमध्ये आहे. पोषण आहारात अळ्या सापडणं, मृत बेडूक सापडणं अशा घटनांच्यामुळे ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोषण आहाराच्या नावाखाली लहानग्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.